नमस्कार, मी जया मेहरा. दबंग 24 न्यूज चॅनलला आपले स्वागत आहे. जयस्तंभ चौकातील खंडेलवाल ज्वेलर्सच्या इमारतीला भीषण आग. 8 बंबांच्या मदतीने आग आटोक्यात. जवळच होता पेट्रोल पंप, मोठा अनर्थ टळला. अमरावती शहरातील अत्यंत गजबजलेल्या जयस्तंभ चौक परिसरात शुक्रवारी दुपारी खंडेलवाल ज्वेलर्सच्या इमारतीला भीषण आग लागल्याने काही काळासाठी परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ही इमारत पेट्रोल पंपापासून अवघ्या 10 मीटर अंतरावर असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र महानगरपालिकेच्या अग्निशामक दलांच्या तत्परतेमुळे आग वेळेच नियंत्रणात आणण्यात यश प्राप्त झाले आणि संभाव्य दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास खंडेलवाल ज्वेलर्सच्या इमारतीच्या वरच्या मजल्यातून अचानक धूर निघताना दिसला. काही क्षणातच आगीने रूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुरांच्या लोटांनी व्यापला गेला. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या 8 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग लागलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळ पेट्रोल पंप असल्यामुळे प्रशासन आणि पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. आगींच्या ज्वाळा पेट्रोल पंपपर्यंत पोहोचल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने परिसरातील वाहतूक वळविले तसेच नागरिकांना सुरक्षित अंतरावर हटविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवहानी झाली नसली तरीही वरच्या मजल्यावरील फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरीही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान शहरात वाढत्या आगींच्या घटनांबाबतही चिंता व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या माहितीनुसार जानेवारी 2025 ते मार्च 2026 या 15 महिन्यांच्या कालावधीत शहरात व परिसरात एकूण 704 आगींच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. यामध्ये मार्च महिन्यात सार्वजनिक घटना नोंदवल्या गेल्या. मार्च 2025 मध्ये 121 तर मार्च 2026 मध्ये 139 आगींच्या घटना उघडल्या आहेत. शहरांचे वाढते कार्यक्षेत्र लक्षात घेताच महानगरपालिकेने ट्रान्सपोर्ट नगर, प्रशांत नगर आणि बडनेरा येथे अग्निशामक उपकेंद्रे सुरू केली असून या ठिकाणी 24 तास पाण्याचे टँकर सज्ज ठेवण्यात येतात. गुरुवारी घडलेल्या घटनेस्थळी अग्निशामक दलांच्या जलद प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.